कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेची सुमारे 9 वर्षांनंतर निवडणूक होत आहे। परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहमतपूरचे रणांगण प्रचंड उलथापालथीने गाजत आहे। यामुळे राजकीय वातावरण ढवळले असून आरपारच्या लढाईची चिन्हे दिसू लागली आहेत। नगर परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच पहिल्यांदा महायुतीच्या वतीने हालचाली गतिमान झाल्या। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पालिकेतील अनेक माजी सहकारी व पदाधिकारी भाजपाच्या गळाला लागले। गेल्या 20-25 वर्षाच्या कालखंडात ज्यांना हवे ते दिले त्यांनीच पलटी मारल्याने सुनील माने काहीसे नाराज झाले। परंतु ज्या ताकदीने व हिमतीने सुनील माने यांनी पालिकेवर गेली 25 वर्षे हुकूमत गाजवली ती पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी मोजक्याच पण कट्टर सहकार्यासह सुनील माने यांनी रणशिंग फुंकले आहे। भाजपामध्ये एकीकडे पक्षप्रवेशाची लगबग सुरू असताना सुनील माने यांनी आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे वळवला आहे। 9 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत रहमतपूरच्या गांधी मैदानात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे। या मेळाव्यातच सुनील माने अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत। अजितदादा आणि सुनील माने यांचे संबंध काय हे पूर्ण जिल्हा जाणतो। त्यामुळे दोघांची गट्टी जमली तर विरोधकांची इट्टी करण्याचा प्रयत्न ताकदीने केला जाणार असल्याची चर्चा आहे। भाजपाचे कराड उत्तरचे नेते रहमतपूर पालिका ताब्यात घेणारच असा इरादा व्यक्त करत आहेत। तर शेवटच्या बॉलवर षटकार मारून विजय मिळवण्यात पटाईत असलेले सुनील माने निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरले आहेत। त्यामुळे पालिकेची निवडणूक आरपारची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत।